नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 9 महिने पगार मिळत नसल्यामुळे कर्मचारी संपावर गेले असून उपोषणाचा दुसरा दिवस आहे। महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना व सफाई कर्मचारी, आरोग्य खाते, पाणी खाते, वीज खाते कर्मचारी यांच्याशी समझोता करण्यासाठी आमदार थोरवे यांच्याकडून प्रसाद थोरवे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। यावेळेस ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य उपस्थित असून ग्रामपंचायतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला की 2 पगार दिले जातील व कर्जाची व व्याजाची रक्कम भरली जाईल। पण कर्मचाऱ्यांनी त्यास विरोध दर्शवला, कारण याआधी अनेक वेळा लेखी आश्वासने देऊन देखील आम्हाला न्याय मिळाला नाही। एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने तर चक्क सरपंच यांना धारेवर धरले व अपशब्द वापरले। आमच्या मुलाबाळांचे काय करायचे, त्यांच्या शिक्षणाचे काय करायचे, खोटी आश्वासने का देता लोक आत्महत्या करतात। उद्या आमच्या नवऱ्याने आत्महत्या केली तर कोण पोचणार? तुम्ही पोचणार का? ही मागे मुले आहेत, सासू सासरे आहेत, सहन करतो म्हणून काहीही वाटेल तसे अन्याय करता, अशी संतप्त प्रतिक्रिया कर्मचारी वर्गांकडून करण्यात आली। यावर अकस्मात निधी मिळतो का असे सीईओ साहेबांना फोन लावण्यात आला तर ते मीटिंग मध्ये असल्याने यावर अधिक माहिती काढून सांगणार असल्याची चर्चा करण्यात आली। जोपर्यंत संपूर्ण पगार मिळत नाही तोपर्यंत कामगारांनी काम बंद आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रशासन आता यावर कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, कारण आमदार थोरवे यांनी विकास कामाचा तडाखा लावला आहे, पण या पगाराच्या बाबीसाठी कसे नियोजन करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे। परिषदकडे आकस्मिक निधी हा उपलब्ध असणं गरजेचं आहे। जिल्हा परिषदला विचारा, तुमच्याकडनं आकस्मिक निधी नेरळ ग्रामपंचायतला द्या, नंतर त्याची जबाबदारी राहील की यांना त्यांना द्यायची। अच्छा, कारण आता मला लेबर कमिशनर जे आहेत म्हणजे महाराष्ट्राचे, त्यांनी मला हे सांगितलं की ही योजना असते, हे करता येतं। जिल्हा परिषदकडनं आकस्मिक निधी म्हणणं यांचं त्यांना हे करायला सांगा। सीओ मीटिंग मध्ये बोलले तुम्ही? सीओ तर मीटिंग मध्ये पडे, ते अर्धा 2 तास लागेल त्यांना। बाजीराव पण मीटिंग मध्ये। आम्ही आमच्या मुलाबाळांचं काय करायचं? त्यांचं शिक्षण आताच थांबायचं का? आमच्या मुलांचं काय आहे? आम्ही रस्त्यावर राहू का? तुम्ही प्रत्येक वेळेला आश्वासन देता, तुम्ही खोटी आश्वासन नको आम्हाला। 9 महिन्याचे पगार थकीत आहे, लोक आत्महत्या करतात। उद्या आमच्या नवऱ्याने केलं मग तुम्ही आम्हाला पोचणार आहेत? पोचणार का? हो पोचू। लोक आत्महत्या करून मरू लागले आणि तुम्ही प्रत्येक वेळेला खोटी आश्वासन देतात। आमच्या मागे मुलं आहेत, सासू सासरे आहेत, तुमच्यासारखे कायम दोघी नाही ब्लॉकवर राहत। मग आम्ही काय करू? असं काय? मग प्रत्येक वेळी तुम्ही असं खोटं आश्वासन कशाला देतात? आता ते प्रत्येक वेळेला या कामगारावर अन्याय होतो, ते सहन करतात म्हणून तुम्ही काय वाटतं तसं अन्याय करू? कशावरून? प्रत्येक वेळेला अन्याय होतो। आमच्या मुलाबाळांचं शिक्षण आहे ना, शिक्षणामुळे त्यांना आम्हाला पैसा लागतो। आता नको का पैसा? मग तो पैसा आम्ही कुठून आणायचा? शांत बसा, प्रत्येक वेळेला शांत बसा, शांत बस। 18 महिन्यापूर्वी असं झालं। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।